जय शिवराय भावांनो. तर सध्या ग्रामसभा हा विषय ट्रेंडिंगवर आहे. आज आपण सोशल मीडियावर पाहत आहोत, प्रत्येकच ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये युवा तरुण बोलत आहेत, आपले प्रश्न मांडत आहेत. हे खूप चांगलं आहे, पण आपण ग्रामसभेमध्ये कोणते प्रश्न विचारायला पाहिजे ते आपण चूक करतो. असे 20 प्रश्न ज्याने तुमचा सरपंच आणि तुमचा ग्रामपंचायत अधिकारी हा विचार करणं बंद करेल. ते 20 प्रश्न तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ थोडा लांब होईल, पण कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा. तुमच्या गावचा सरपंच किंवा ग्रामपंचायत अधिकारी किंवा मेंबर असे म्हणतात की हा मी काम केलो, हा माझ्यामुळे झाला. ओ भाई, हे तुम्हाला काम आहे. तू आमचा प्रतिनिधी आहेस. तू जो काम करत आहे तुझी जबाबदारी आहे आणि तो पैसा आमचाच आहे, फक्त तू त्याची अंमलबजावणी करत आहेस. तू काय गावावर उपकार करत नाही आहेस की गावचे काम करून. कुठला सरपंच असो. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 7 पोट कलम 1, मुंबई ग्रामपंचायत नियम 1959 नुसार ग्रामसभा बैठक वेळोवेळी घेण्याच्या सूचना शासनाच्या आहेत. आर्थिक वर्षामध्ये 4 ग्रामसभा, आता 6 ग्रामसभा होणे अत्यंत आवश्यक आहे. 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर आणि विशेष 2 ज्या ग्रामसभा आहेत ते ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायत लावू शकतात. तर ते 20 प्रश्न कोणते आहेत? ग्रामपंचायतला मागील वर्षी एकूण किती निधी मिळाला? मिळालेल्या निधीपैकी आतापर्यंत किती निधी खर्च झाला? ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये किती रक्कम शिल्लक आहे? गावात कोणती विकास कामे मंजूर झाली? मंजूर झालेल्या कामापैकी किती काम पूर्ण झाले? अपूर्ण काम का रखडले आहे आणि ते केव्हा पूर्ण होणार आहे? प्रत्येक विकास कामासाठी अंदाजी किंमत आणि प्रत्यक्ष खर्च किती झालेला आहे? कामाचा ठेका कोणाला देण्यात आलेला आहे? कामाची गुणवत्ता पडताळणीसाठी कोणती व्यवस्था केली आहे? गावाच्या रस्त्यांसाठी किती निधी मिळाला आणि किती निधी खर्च झाला? पाणी पुरवठ्यासाठी ग्रामपंचायतने कोणती योजना केली? नाली व स्वच्छता यासाठी किती निधी खर्च करण्यात आला? स्ट्रीट लाईट दुरुस्ती व नवीन दिवे घेण्यासाठी किती खर्च करण्यात? ग्रामपंचायतीकडे किती कर वसुली झाली आणि किती कर वसुली थकीत आहे? घरकुल लाभार्थी किंवा इतर ज्या शासकीय योजना आपण देतो त्यांच्या लाभार्थ्यांची पडताळणी कोणत्या पद्धतीने करण्यात आलेली आहे? लाभार्थ्यांची अधिकृत यादी ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध आहे काय? मागील जे ग्रामसभा झाली त्याच्यामध्ये जे घेतलेले ठराव आहेत त्या ठरावाची अंमलबजावणी झाली काय? ग्रामपंचायतची ऑडिट रिपोर्ट किंवा ऑडिट पॉइंट्स जनतेला दाखवता येतील का? गावाच्या तक्रारीच्या नोंदी कुठे केल्या जातात आणि त्यावर कारवाई झाली काय? पुढील वर्षाच्या गावाच्या विकासासाठी काय योजना आणि किती निधी आवश्यक आहे याची प्लॅनिंग केली आहे काय? भावांनो, हे सगळे प्रश्न तुम्ही ग्रामसभेमध्ये विचारा आणि जो ग्रामसभेचा इतिवृत्त राहतो त्या इतिवृत्तामध्ये शक्य झाल्यास याची नोंद घ्या, म्हणजे आपल्याकडे ठोस पुरावा राहील. जर ग्रामपंचायतवर तुम्हाला आणखी व्हिडिओ जर पाहिजे नसतील तर तुम्ही आमच्या पेजला फॉलो करू शकता. आम्ही प्रयत्न करू याच्यापेक्षा आणखी चांगली माहिती देण्याचा.